किती जणी आहोत पूर्ण देशभर बघितल्यानंतर ही सर्व संख्या इंटरनेटवर मिळेल आणि आपल्याला आत्ता इथे किती आपण जणी उपस्थित आहोत. आणि जसं आता आपल्याला सांगितलं कॉम्रेड शेखनी की काही अजूनही काही बीटी स्टेशन वरती असतील, अजूनही काही, तर एक आंदोलनाचे हात दिल्याबरोबर आपण किती जण येतो, त्यामुळे आपली किती संख्या आहे वगैरे त्याबद्दल काही म्हणत नाही. परंतु आपला संघर्ष जो आहे त्याच्यामध्ये आपण प्रमुख मागणी समजा करतो आहे की आम्हाला मानधन वाढवून मिळावं, किंवा खरं म्हणजे किमान वेतन मिळावं. किमान वेतन कधी मिळेल? वेतन कुणाला मिळतं? तर कामगाराला मिळतं. त्याचा अर्थ आम्हाला कामगार म्हणून समजून घ्या आणि त्यानंतर आम्हाला किमान वेतन द्या. एकदा कामगार म्हणून आपली जर आपल्यावरती शिक्कामोर्तब झालं तर मग आपल्याला बोनस मिळू शकतो. आता सध्या आपण म्हणतो 6,000 बोनस द्या किंवा 4,000 बोनस द्या. ही आपण सुरुवात कशी केली? 90च्या दशकामध्ये आपण त्याला भाऊबीज म्हणालो. लक्षात घ्या, बोनस हा हक्क आहे. भाऊबीज म्हणजे भावाच्या मर्जीवर आहे. भाऊबीज कशी आहे? भावाच्या मर्जीवर आहे, तो जेही तेवढं. परंतु बोनस म्हटला की पेमेंट ऑफ बोनस ऍक्टच्या अंतर्गत जेवढं आपल्याला मिळायला पाहिजे तेवढं मिळायला पाहिजे. हक्क आणि लाभार्थी याच्यामध्ये जो फरक आहे तो इथे आहे. जसजसं सरकार पुढे जात आहे तसंच हा फरक आणखी स्पष्ट होत आहे. नागरिक म्हणून तुम्ही शून्य किंमत असलेले, लाभार्थी म्हणून तुम्हाला भरपूर किंमत आहे. बरोबर निवडणुकांच्या अगोदर हे आताच आपल्याला शेखांनी समजावून सांगितलं. आपल्या बाकीच्या ज्या मागण्या आहेत, वेतनासंबंधी असतील, आहार निकृष्ट दर्जाचा आहे त्याचा मोबदला वाढवून मिळणं किंवा त्याच्या संबंधी असलेलं ॲलोकेशन वाढवून मिळणं हे असेल, किंवा वायफाय तयार करा वगैरे असतील, या सगळ्या आपल्या वर्किंग कंडिशन म्हणजे ज्या कंडिशनमध्ये ज्या परिस्थितीमध्ये आम्ही काम करतो ती परिस्थिती सुधारण्याकरता आपण मागण्या केलेल्या आहेत. पण तेवढ्याच नाही, आपली युनियन ही संपूर्ण समाजाकडे एक इक्वल म्हणजे एक समान पातळीवरती सर्वांनी जीवन जगावं, सुलभतेने जगावं असा प्रागतिक विचार करणारा आपली ही संघटना आहे. आणि त्यामुळे आपण 4 कामगार कायद्यांवरती सुद्धा निषेध नोंदवला आहे आणि ते मागे घेतले पाहिजेत असंही सांगितलेलं आहे. कॉर्पोरेट धार्जिण्या, कामगार विरोधी या सर्व श्रम संहिता मागे घेतल्या पाहिजेत. महागाई रोखण्यासाठी तातडीने पावलं घेतली पाहिजेत. गॅसचा जो तुटवडा सगळ्यांना जाणवतो आहे त्याबद्दल सरकारने लवकरात लवकर पावलं उचलली पाहिजेत. हे मी का सांगतेय? आपल्या सर्व मिलांवरती हे सगळ्या मागण्या आहेत. माझं म्हणणं काय, एक साधारणपणे जे युनियन असते ना ती फक्त आपल्या कामगारांचा विचार करते, ती आपल्या कामगारांच्या वेतनाचा विचार करते, त्याच्या सुरक्षेचा विचार करते, त्याच्या प्रमोशनचा विचार करते, त्याच्या प्रोव्हिडंट फंड किंवा ग्रॅच्युइटीचा विचार करते. ही युनियन कशी आहे? ही आपल्या कामगारांना तर भेटतेच, पण पूर्ण समाजाचा हिताचा विचार करणारी आहे. आणि त्यामुळे पुन्हा एकदा लाल सलाम. आपली सर्वात कायमची डिमांड काय राहिलेली आहे? एक तर आम्हाला कामगार वर्कर म्हणून समजून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे साधा सुद्धा प्रायव्हेट सेक्टर मधला वर्कर नाही, आम्ही सरकारी कर्मचारी आहोत, आम्हाला सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या असं आम्ही म्हणतो. का म्हणतो आम्ही? मंत्रालयात दिवसभर बसलेल्या एका माणसाच्या पेक्षा आमच्या बायका कितीतरी पटीने वेगवेगळी कौशल्य वापरून कामं करतात, डेटा गोळा करतात, विविध योजनांसाठी कागदपत्र तयार करण्याचं काम करतात. शिवाय प्रत्येक घराघरामध्ये जाऊन अशा प्रकारचा स्नेहबंध निर्माण करतात, प्रेमाचं नातं निर्माण करतात, ज्याच्याने मुलं त्यांच्या अंगणवाडीत येतील. ज्या स्त्रियांना निराधार वाटतं किंवा एकटं वाटतं त्यांना त्यांचा सहारा वाटेल. अशा प्रकारचं म्हणजे हे
पर्सनल लेवलवरती जाऊन, व्यक्तिशः लेवलवरती जाऊन त्या काम करतात. म्हणजे त्या नुसत्या मंत्रालयात बसलेल्या एखादा कारकून नाही किंवा एखादा कक्ष अधिकारी नाही, जो फक्त म्हणतो फायली पुढे ढकलण्याचं काम करतो किंवा फायली नुसत्या जपून ठेवण्याचं, पुढे न पाठवण्याचं काम करतो, असं काम करणाऱ्या नाहीत. तर त्या प्रत्येक त्यांच्या अंगणवाडीत येणाऱ्या 2 वर्ष ते 6 वर्षाच्या प्रत्येक बालकाचा विकास कसा होईल असं काम करणाऱ्या त्या आहेत. त्यामुळे त्या आई आहेत, त्या कारकुनही आहेत, त्या संभाषण करणाऱ्या आहेत, त्या न्याय्य हक्कांची जाणीव लोकांना करून देणाऱ्या आहेत. ह्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो हेल्थ सीकिंग बिहेवियर. हेल्थ सीकिंग बिहेवियर म्हणजे आपलं आरोग्य कसं असावं ह्याबद्दलची पहिली जाणीव निर्माण करणं आणि ते आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी काय काय केलं पाहिजे ह्याचं विवेचन करणं, ह्याची साधनं उपलब्ध करून देणं, हे सगळं काम आपल्या महिला करत आहेत. आणि तरी सुद्धा हा लढा बहुतेक करून आपल्यालाच करायला लागतो. तर अशी का बरं परिस्थिती? बाकी जगामधल्या अनेक देशांमध्ये हे जे काम करतोय, ज्याला आपण कम्युनिटी वर्कर्स म्हणतो, समाजात काम करणाऱ्या लोकांची, महिला कर्मचाऱ्यांचं म्हणतो, तर इतर देशांमध्ये त्याची कशी परिस्थिती आहे हे जरा तपासलं आणि मग मला काय दिसलं, मी उचलला एक देश, कुठला? ब्राझील. ब्राझील कशासाठी उचलला? तो अतिशय विकसित पण नाही, पण पूर्णपणे खालीही नाही. आपला ब्रिक्स म्हणून जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये भारताबरोबर ब्राझील आहे. त्यामुळे मी कंपॅरिझनसाठी, तुलना करण्यासाठी, कशी तुलना की आपल्याकडच्या ह्या कम्युनिटी वर्कर्स ज्या आहेत त्यांची ब्राझीलच्या कम्युनिटी वर्कर्सच्या योजनेशी कशी तुलना करता येईल, तर त्याबद्दलचे काही ठळक मुद्दे मी आपल्या समोर मांडू इच्छिते. बाकी आपल्याला सरकार कसं फसवत आहे आणि आपण काय मागतो आहे, आपण किती आंदोलन आणखी तीव्र केलं पाहिजे ह्याबद्दल सांगणारे इथे माझ्यापेक्षा जास्त अनुभवी चळवळीतले कार्यकर्ते आहेत. त्यामुळे मी इथे जे सांगते तुम्हाला ते हे सांगते की ब्राझीलमध्ये जी आपल्याकडे कधी सुरू झालंय, 1975 मध्ये सुरू झालं, राईट, अंगणवाडी 1975 मध्ये. 1980 मध्ये ब्राझीलमध्ये बरेचसे अभ्यासक एकत्र आले आणि त्यांनी पाहिलं की आरोग्य ही जी गोष्ट आहे ती गरिबीमुळे वाढत आहे, गरिबीमुळे. आणि एकूणच जी असमानता आहे समाजामध्ये त्याच्यामुळे गरिबांना म्हणजे डायरिया होऊन किंवा छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा मॉर्टॅलिटी, त्यांची मृत्यू दर वाढलेला आहे. तर ह्याच्यामध्ये मग सगळी लोक एकत्र आली, प्रोफेसर्स, रिसर्चर्स, डाव्या विचारसरणीचे, प्रागतिक विचारसरणीचे, ट्रेड युनियन्स, कामगार संघटना, ह्या सगळ्या एकत्र आल्या आणि मग त्यानंतर त्यांनी ब्राझीलच्या एकूण भूभागाचे गट काढून प्रत्येक गटामध्ये काय काय प्रकारच्या समस्या आहेत त्यांना दूर करण्यासाठी कुणाला एकत्र आणलं पाहिजे आणि कशा प्रकारे ती हेल्थची पॉलिसी, आरोग्याची एक योजना कशी तयार करायची हा विचार केला त्यांनी. आणि त्यानंतर त्या योजनेमध्ये जे कोण कर्मचारी त्यांनी घेतले, सगळ्यांना आपण जसे ट्रेनिंग घेतो तसं ट्रेनिंग घेऊन जसं त्यांना एकत्र आणलं, त्या सर्व लोकांना त्यांनी सरकारी कर्मचारी म्हणून सुरुवातीपासूनच ओळखलं. म्हणजे जशी हेल्थ पॉलिसी सुरू झाली तशी सुरुवातीपासूनच त्यांनी त्यांना हे दिलं. आणि त्यांच्याकडे जसं आपल्याकडे आता अन्न सुरक्षा कायदा आहे ना, तसा त्यांच्याकडे हेल्थ म्हणजे राईट टू हेल्थ असा कायदा आहे की आपल्याला आरोग्य चांगलं राखलं पाहिजे, हा त्यांच्याकडे फंडामेंटल राईट आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी सगळी जी काही योजना केली, साधारण 1990 नंतर ती जी हेल्थ पॉलिसी आहे ती कार्यान्वित करण्यात आली आणि काहीच वर्षामध्ये सर्व डायरियाचे प्रकार किंवा इतर साथीच्या रोगांचे मृत्यू दर अगदी लक्षणीय प्रकारे कमी झाले. तर ब्राझीलची जी हेल्थ सिस्टीम आहे, मी काय का म्हणते की पूर्ण समाजाने एकत्र येणं
आणि कम्युनिटी ओनरशिप घेणं, म्हणजे तिथे म्युन्सिपाल्टी सुद्धा त्यांच्याशी इन्व्हॉल्ड आहे, त्यांच्याशी संपर्कात आहे आणि तिथून सुद्धा त्यांना जो काही पाहिजे तो सपोर्ट मिळतो. जागा म्हणा, इलेक्ट्रिसिटी म्हणा, पाणी म्हणा, ही जबाबदारी त्यांनी त्यांच्या म्युन्सिपाल्टीला दिलेली आहे. त्यामुळे त्याचं विकेंद्रीकरण करून त्यांनी त्याचा राबवलेला आहे. तर एकूण हेल्थ हा एक हक्क असणं, आरोग्य हा प्रत्येकाचा हक्क असणं आणि तो हक्क शाबूत ठेवण्यासाठी सरकारचा मेन रोल असणं आणि त्यातून त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वांना शासकीय कर्मचाऱ्यांचा किंवा म्युनिसिपल कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळणं, ह्या प्रकारे ब्राझीलचं मिशन. माझ्या मते ह्याच्यामध्ये अतिशय महत्वाचं काय आहे की योजना वरून खाली पडलेली नाही, तर लोकांनी तयार केलेली आहे. लोकांनी तयार केलेली असल्यामुळे ती लोकाभिमुख आहे. आता आपल्याकडे समजा वरून खाली आली तरी माझ्या मते आता 50 वर्षानंतर समाजाने पुन्हा ती उचलून धरण्याची गरज आहे असं. तर इथे आपण असा प्रयत्न केलेला आहे. कॉम्रेड सुभाष अमीन यांच्या सहाय्याने आपण हा प्रयत्न केलेला आहे की अंगणवाडी जर समजा 50 वर्षापूर्वी सुरू झाली आणि त्यावेळेला जो 2 वर्षाचं बालक 50 वर्षापूर्वी पहिल्या अंगणवाड्यांमध्ये सामील झालं, ते आज 52 वर्षाचं तरी असेल, म्हणजे मध्यवयीन असेल, काही ना काही समाजात त्याला प्रतिष्ठा असेल. आणि मग आम्ही अभ्यास सुरू केला. आम्हाला लक्षात आलं की समाजाच्या अनेक स्तरांमध्ये आज अंगणवाडीमध्ये एकेकाळी असलेली मुलं पुढे जाऊन वरती पोचलेली आहेत. याची काही उदाहरणं म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे, त्रिशूर डिस्ट्रिक्ट मध्ये, केरळामध्ये त्रिशूर डिस्ट्रिक्ट मध्ये अर्जुन पंड्यन हे अंगणवाडीमधून मोठे होऊन पुढे IAS ऑफिसर झाले, ते कलेक्टर झाले. त्यांची आई स्वतः अंगणवाडीची कार्यकर्ती होती आणि त्यांनी त्यांच्या कमी काळामध्ये अंगणवाड्यांना खूप सपोर्ट देऊन त्यांच्यासाठी लायब्ररी तयार करणं, त्यांच्याकडे येणाऱ्या मुलांशी वेळोवेळी भेट देणं, ज्या काही अडचणी अडचणी असतील त्या सोडवण्याचं काम करणं, असं काम करून केरळाचे जे ICDS आहे त्यांच्याकडून अर्जुन पंड्यांना बेस्ट कलेक्टरचा अवॉर्ड मिळालेला आहे. माझं म्हणणं काय की आपल्या हाताकडून जी मुलं गेलेली असतील, जी आजही ती 6 वर्षाची होऊन पुढे मोठी झाल्यानंतर सुद्धा आजही आपल्याला आदराने काही म्हणतात, आजही आपल्याला ओळख दाखवतात, अशा मुलांचं, अशा नागरिकांचं आपण नेटवर्क तयार करायचं. त्याला सुभाताईंनी नाव दिलेलं आहे अंगणवाडी मित्र. काय नाव दिलंय? अंगणवाडी मित्र. आणि त्याच्यामध्ये अशी संकल्पना आहे की जसं एक मधाचं पोळं असतं ना, मधाचं पोळं असतं ना, प्रत्येक पोळ्यामध्ये एक एक षटकोन असतो, अशी प्रत्येक अंगणवाडीची जी महिला आहे तिच्या भोवती तिचं सुरक्षा वलय पाहिजे, जे तिच्याच लाभार्थी हा वाईट शब्द आहे, पण तिच्या हाताखाली गेलेली जी मुलं आहेत त्यांनी त्यांच्याकडून तयार केलेलं आहे. दुसरे आहेत नितीन जोशी म्हणून, इथे फार आवाज आहे त्यामुळे जास्त वेळ घेत नाही. एक अंजली चव्हाण म्हणून आहेत, ज्या प्रोग्राम मॅनेजर आहेत परफेक्ट लर्निंग नावाच्या संस्थेचा, त्या सुद्धा स्वतः अंगणवाडीच्या कार्यकर्त्याची सुकन्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण काय केलं की 3 लेयर्सची कल्पना केली आहे मॅडम, की एक जे 40 शिकले किंवा 50 शिकले असतील, जे समाजामध्ये आज काही प्रतिष्ठा मिळवून आहेत आणि त्यामुळे म्हणजे पोलिसात असतील, लॉयर्स असतील, टीचर्स असतील किंवा IAS ऑफिसर्स असतील किंवा MLA असतील, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतील, कोणी असतील, परंतु एकदा ते अंगणवाडीतून गेलेले असल्यामुळे त्यांना तुमच्याबद्दल जो जिव्हाळा आहे त्या जिव्हाळ्याचा आपण आता हात घालू त्या जिव्हाळ्याला, असा हा प्रयत्न आहे. तर ते एक लेअर असेल जी ते 40-45 वर्षाचं असेल. दुसरं, आपण जे पुण्यामध्ये एक कार्यक्रम घेतला होता त्याच्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की 2 का 3 इंजिनियर्स आलेले होते जे अंगणवाडीतून बाहेर आलेले आहेत. MBA मुलं आलेली होती जी अंगणवाडीमध्ये एकेकाळी होती. तर त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला तंत्रज्ञानाची जी काही मदत लागेल ती आम्ही करू. तर एक लेअर झाला आपला 30-40-50च्या वगैरे. दुसरा लेअर झाला तो 20ला, जो आता कॉलेजमध्ये आहे किंवा जस्ट इंजिनिअरिंग काही पदव्या घेऊन बाहेर पडलेला आहे. आणि तिसरा आपण असा लेअर
कल्पिलेलं आहे की ज्या मुलांना अत्यंत कुपोषित असल्यामुळे त्यांची वाढ खूप विलक्षण प्रमाणात खुरटलेली होती आणि अंगणवाडीमध्ये आल्यानंतर ते 2 पावलावर चालायला लागले, असे कितीतरी केसेस आहेत. अशांच्या आई वडिलांना एकत्र घेऊन हे जाळं तयार करायचं. म्हणजे ह्या संख्येची जर सरकारला भीती वाटली नाही तर समाजातनं उठलेल्या त्या लाटेची तरी नक्कीच भीती वाटेल असा विश्वास वाटतो. सर्व स्तरावरून जर लोकांना लक्षात यायला लागलं की शिक्षणावरती आपण खर्च करायला मागे पुढे पाहतो आणि गरिबांना फक्त निवडणुकांच्या अगोदर थोडेफार पैसे देऊन एकदा मतं दिल्यानंतर विसरायला लावतो, हे सगळं बदलायचं असेल तर आपल्याकडे जे तळागाळामध्ये आपण पोचलेल्या आपण सर्व कर्मचारी महिलांचे जे नातेसंबंध आहेत त्या नातेसंबंधातून एक नवीन जाळं तयार करावं आणि त्या जाळ्यातून मग समाज बदलण्याकरता नवीन दिशा तयार करता येईल असा विश्वास वाटतो. पुन्हा एकदा आपल्याला जे काही ऐकू आलं नसेल तर क्षमा